ज्यांचा अभ्यास थोडासा राहिला होता, ज्यांना असं वाटतं आपली रिव्हिजन कुठेतरी कमी पडते, ज्यांना असं वाटतं अजून जर 2 दिवस भेटले असते तर मी पॉलिटीचे अमेंडमेंट आणि आर्टिकल अजून चांगल्या पद्धतीने केले असते किंवा माझं करंटमधली एक रिव्हिजन बसायला पाहिजे होती. काही लोकांना असं वाटतं सर करंट मंत्र तुम्ही आणलं पण मी ऑलरेडी एक दुसरं पुस्तक वाचलं होतं, माझं वाचून झालेलं नव्हतं. तर मला असं वाटतं ही वरुण राजानं तुमच्यावर केलेली एक कृपा समजा आणि या मिळालेल्या अतिरिक्त वेळेचा एक सदुपयोग कसा करायचा आणि त्यातून आपल्याला जास्तीत जास्त मार्क कसे वाढवायचे या अनुषंगानं चर्चा करण्यासाठी मी डॉक्टर अजित दिगंबर काकडे तुमचं सगळ्यांचं स्वागत करतो आपल्या MPSC एक्झाम मंत्रामध्ये. बघा 9 नोव्हेंबर तारीख आता नवीन आलेली आहे. जवळपास एक आपल्याला 43-44 दिवस त्या ठिकाणी आयोगानं ॲडिशनल आपल्याला दिले आहेत की आपलं जर चुकून हुकून काही राहिलं असेल ते कशासाठी दिलं काय आपण ऑलरेडी खूप डिटेलमध्ये डिस्कस केलं. तो इथं मुद्दा नाही आहे. इथं मुद्दा हा आहे की मी जसं काल म्हटलं होतं की टाइम मूव्ह स्लोली पासेस क्विकली, बघता बघता वेळ निघून जाते. इफ यू डोंट प्लॅन यू प्लॅन टू फेल. ते जर तुम्ही प्लॅन व्यवस्थित केला नाही तर तुम्हाला त्या ठिकाणी अपयश येण्याचे चान्सेस आहेत. कारण काय होतं थोडंसं कॉम्प्लिसन्सी येते, थोडी लिथार्जी येते, थोडं मोमेंटम अजून स्लो व्हायला लागतो आणि मग काही दिवस झाले की लगेच परीक्षा जवळ यायला लागते, परत टेन्शन यायला लागतं. त्यामुळे आत्तापासून अजिबात टाइमपास करू नका, वेळ वाया घालू नका की आपली परीक्षा लगेच आहे. या अनुषंगानं जो मोमेंटम गेन केलेला होता तो मोमेंटम कंटिन्यू ठेवा. फक्त एक गोष्ट मी परत तुम्हाला सांगेल, तुम्ही नवीन विद्यार्थी आहात, नवीन ॲस्पिरंट आहात, नवीन MPSC मध्ये आलेला आहात तर एक गोष्ट कटाक्षानं टाळा, ती म्हणजे टेलिग्रामच्या ज्या एक्सपेक्टेड कट ऑफ आणि बाकीच्या बातम्या असतात त्याच्यापासून बाजूला राहा. त्यात आपलं पण टेलिग्राम आलं किंवा बाकीही गोष्टी आल्या. मला फक्त एवढंच सांगेल, जर तुम्हाला पुढच्या पंचवार्षिकमध्ये MPSCच्या पंचवार्षिकमध्ये अडकायचं नसेल तर प्रिलिम झाल्यानंतर आन्सर की आली की मार्क चेक करतो, सर कट ऑफ किती लागेल, माझं होईल का नाही, कट ऑफ वाढेल का, कट ऑफ कमी होईल का, ह्या भानगडीमध्ये जर तुम्ही पडणार असाल तर दुर्दैवानं तुम्हाला या पंचवार्षिकपासून कोणीही अडवू शकणार नाही. तुमची पंचवार्षिक कंप्लीट झाल्याशिवाय राहणार नाही, ही गोष्ट पहिली लक्षात घ्या. आता जर आपण एक विचार केला की राहिलेले आपण साधारणतः 40 दिवसांचा जर प्लॅन करायचा म्हटलं, अजून आहेत 42-43 दिवस, 9 नोव्हेंबर 2025ला जर आपली राज्यसेवा पूर्व परीक्षा होणार आहे तर त्या अनुषंगाने आपण काय काय केलं पाहिजे, कसं कसं केलं पाहिजे, तर त्या अनुषंगाने बघा. सगळ्यात पहिली गोष्ट तुम्हाला म्हणेल की 2 टप्प्यामध्ये आपल्याला 2 फेजमध्ये आपल्याला त्या ठिकाणी करता येईल. 2 फेज, त्यातली आपल्याला पहिली फेज जी आहे तर पहिल्या फेजमध्ये साधारणतः आपल्याला एक 24 दिवस ते 25 दिवस आपल्याला त्या ठिकाणी तयारी करता येईल. दुसरी जी फेज आहे सेकंड फेज, या सेकंड फेजमध्ये आपल्याला याचीच परत एक दुसरी रिव्हिजन आपल्याला साधारणतः 13 दिवसांमध्ये करता येऊ शकते. बरोबर आहे. हे साधारण आपण जर बघितलं 24 दिवस आणि हे 13 दिवस, आता जवळपास एक 13-2-26 जवळपास दुप्पटच होतं, फार काही जास्त फरक पडत नाही. तर सगळ्यात प्रायोरिटी जर आपली कुठे दिली पाहिजे ना, म्हणजे पहिला नंबर 1 कुणाला जर दिला पाहिजे तर तो जनरल सायन्स. वाटतं जनरल सायन्स हा जवळपास एक 20 प्रश्न आपल्याला त्या ठिकाणी या ठिकाणी येणार आहेत. 20-2 40 मार्क आपल्याला जर येणार असतील तर कमीत कमी आपण याला 7 दिवस देणं अनिवार्य आहे. आणि हे प्रायोरिटीने घ्या, कारण सायन्स असा विषय जर तिथं तुम्ही 15+ गेलात तुम्हाला सिलेक्शन पासून कोणीही अडवत नाही. दुसरा एक महत्वाचा विषय आहे तो आहे इकॉनॉमी. काय होतं इकॉनॉमी जो आहे इतर साधारण आपल्याला एक 4 दिवसामध्ये संपवावं लागेल. जर आपल्याला 2 राऊंड करायचे तर हे 20 दिवस झाले, 20 क्वेश्चन झाले, 7 दिवसामध्ये आपण करतो. इथं आपल्याला साधारणतः इथे 15 प्रश्न आपल्याला बघायला मिळतात. राईट, 15 प्रश्नांसाठी आपल्याला काय करावं लागेल, 4 दिवस द्यावे लागतील. त्यानंतर आपण जर विषय बघितला महत्वाचा पुढे जिओग्राफी. आता जिओग्राफीमध्ये काय होतंय की फिजिकल आहे, वर्ल्ड आहे, इंडियन आहे आणि महाराष्ट्र आहे. त्यामुळे साधारणतः आपण इथे पण 4 दिवसात संपवणं अपेक्षित आहेच. इथं थोडं मागं पुढे करू शकता, त्यांचं इकॉनॉमी चांगलं आहे त्यांनी इथं 3 घ्या, इथं 5 करा. त्यानंतर जर पुढचा विषय आपण बघितला त्याच्यामध्ये हिस्ट्री मात्र जर एन्शियंट मिडायवल मॉडर्न महाराष्ट्र सगळा जर आपण विचार केला तर त्या ठिकाणी आपल्याला 4 दिवसात संपणं डिफिकल्ट आहे. म्हणजे हे आपल्याला 5 दिवस त्या ठिकाणी द्यावे लागतील. अजून एक जर आपण विषय बघितला हिस्ट्री झाला, त्यानंतर पॉलिटी. आता हे जिओग्राफी आहे ना, जिओग्राफीमध्येच तुम्ही पाहिजे तर त्या ठिकाणी एन्व्हायरमेंट इन्क्लूड करू शकता किंवा एन्व्हायरमेंट आपल्याला सेपरेटली घेता येईल. बघा पॉलिटी जो आहे तर पॉलिटीमध्ये आपल्याला काय करता येतं, 4 दिवसात किंवा मला असं वाटतं 3 दिवसात पण आता संपलं पाहिजे, कारण आपण बऱ्यापैकी गोष्टी केल्या. 4 दिवसच घेऊया. पॉलिटी महत्वाचं आहे, 15 क्वेश्चन आहेत. राईट. एन्व्हायरमेंट मला तो 1 डे, इथं 1 डे खेळलं पाहिजे. आता किती झाले दिवस मोजा, 7 आणि 4 11, 11 आणि 15, 15 आणि हे 20 आणि हे 25 दिवस झाले. समजा पहिली फेज आपण केली 25 दिवसाची. राईट, 25 दिवसामध्ये आपण कंप्लीट करतो पहिली. दुसरी आता जी फेज आहे तर दुसऱ्या फेजमध्ये इथं डायरेक्टली मी तुम्हाला लिहितो, इथे
दुसऱ्या फेजचे जे डेज आहेत ते तुम्हाला इथं मी लिहून देतो. दुसऱ्या फेजचे जे डेज आहेत, तर दुसऱ्या फेजच्या डेजमध्ये आपण जर बघितलं तर आपल्याला काय करावं लागेल, सायन्स जे आहे हे 3च दिवसात आपल्याला संपवावं लागेल. त्यानंतर हिस्ट्री जे आहे 3 दिवसात संपवावं लागेल. इकॉनॉमी 2, जिओग्राफी 2, त्यानंतर पॉलिटी 2 दिवसामध्ये संपवावं लागेल. आणि एन्व्हायरमेंटला तुम्हाला पाहिजे तर एक रिझर्व्ह डे मधला 1 दिवस वापरा किंवा परत 1 दिवसामध्ये तुम्ही त्या ठिकाणी रिवाईज करा. तर हे आपल्याकडे काय होतं, त्यानंतर 3 आणि 2 5, 6 7, 8 9 10 11 12 आणि 13 दिवस होतात. 13 आणि हे 25, 13 आणि 25 किती झाले, जवळपास एक 38 दिवस त्या ठिकाणी होतात. तर हे आपल्याला काय करता येतं, 2 दिवस 2 डेज जे आहेत तर इथं आपल्याला रिझर्व्ह ठेवता येतात आणि इथे 1 डे रिझर्व्ह ठेवता येतो आपल्याला. फर्स्ट पेजमध्ये 1 डे रिझर्व्ह. जर हुकून चुकून आपल्याला काही मागे पुढे झाला आणि हे परीक्षेच्या आधीचे 2 दिवस म्हणजे मध्येच आपल्याला असं वाटलं की आपला हे एरिया राहिला काय राहिला, हा एक रफ प्लॅन आहे. पाहिजे तर तुम्ही याच्यामध्ये तुमच्या पद्धतीनं चेंजेस करून त्या ठिकाणी काय करू शकता की कशा पद्धतीने आपल्याला प्लॅन करता येईल याचा एक विचार करू शकता. आता थोडंसं व्यवस्थित जर बघायचं म्हटलं की प्रत्येक विषयानुरूप आपल्याला काय काय केलं पाहिजे, कसं कसं केलं पाहिजे, त्याचा जर एक थोडासा लेखाजोखा घेण्याचा प्रयत्न केला आपण तर एक पहिले जनरल सायन्स. आता मी असं कन्सिडर करतो की तुमचं जवळपास सगळं झालेलं आहे, तुम्हाला इथं फार जास्त काही फोकस करण्याची गरज नाहीये. तरी आपण 4 गोष्टींमध्ये म्हणजे बायोलॉजी, फिजिक्स, त्यानंतर केमिस्ट्री, इथं साधारण एक 5-5 क्वेश्चन आपण पकडूया. इथं एक साधारण 8 प्रश्न बघूया, समजा 7 प्रश्न. आता उरलेले जे 3 प्रश्न आहेत, हेल्थ अँड हायजीन किंवा त्याला आपण म्हणूया हेल्थ अँड डिसीजेस, साधारण 3 प्रश्न आपल्याला इथं बघायला मिळू शकतात. त्यामुळे हा एक जो एरिया आहे तो फार महत्वाचा आहे. काय करायचंय, त्यांनी काहीच केलेलं नाहीये. लुसेंट बेस्ट ऑप्शन आहे, लुसेंट चांगलं करू शकता. जनरल सायन्सचं मोठं पुस्तक. जर आता एवढं होत नसेल, स्टेट बोर्ड केलं असेल स्टेट बोर्ड करा. मार्केटमधलं कुठलं एखादं सायन्सचं पुस्तक केलं असेल ते करा. ज्यांना इंग्लिशमध्ये पाहिजे त्यांना आपल्या SRR सिलेक्टिव्ह रिव्हिजन रेमेडीमध्ये आपण तिन्ही फिजिक्स, केमिस्ट्री, बायोलॉजीच्या इंग्लिशमधल्या नोट्स त्या ठिकाणी दिलेल्या आहेत. त्या आपण मराठीमध्ये त्या ठिकाणी आतापर्यंत कन्वर्ट केलेल्या नाहीत, पण इंग्लिशमध्ये अवेलेबल आहेत. आता राहिला दुसरा महत्त्वाचा विषय, हिस्ट्री. हिस्ट्रीमध्ये जर आपण बघितलं तर मॉडर्न तुम्ही सगळ्यांनी ज्या सोर्समधून केलंय त्याच सोर्समधून करणं अपेक्षित आहे. महाराष्ट्राचा जो हिस्ट्री आहे त्यासाठी आपण इंग्लिशमधलं एक तुम्हाला देतोय. इंग्लिशमधलं एक पुढच्या 3 ते 4 दिवसामध्ये तुम्हाला ते मिळून जाईल ट्रान्सलेटेड. राहिला प्रश्न अजून हिस्ट्रीमध्ये एन्शियंट मिडायवलचा, तर ते ऑलरेडी आपल्याकडे जे आहेत इंग्लिशमध्ये अवेलेबल आहे. सेपरेट बॅच पण आहे किंवा आपल्या SRR बॅचमध्ये पण ते तुम्हाला अवेलेबल आहे. आणि किंवा तुम्ही मार्केटमधलं जे केलं असेल किंवा तुमच्या नोट्स असतील त्या पण तुम्ही त्या ठिकाणी वापरू शकता. त्यानंतर महत्त्वाचं आहे बघा जिओग्राफी. जिओग्राफी ज्यांनी काहीच केलेलं नव्हतं त्यांनी आता प्रवीण सरांची आपली जी बॅच आहे ती सेपरेटली करू शकता किंवा SRR मध्ये ती बॅच आपली कव्हर होते, तिथं पण तुम्ही करू शकता. याच्यामध्ये परत महाराष्ट्राच्या जिओग्राफीसाठी आपण इंग्लिशमधलं कंटेंट त्या ठिकाणी आता देऊया. आता वेळ भेटलाय तर पुढच्या 3 ते 4 दिवसामध्ये तुम्हाला ते पण कंटेंट त्या ठिकाणी मिळून जाईल. त्यानंतर राहिला इकॉनॉमीचा पार्ट. इकॉनॉमीमध्ये पण तुम्ही जे कुठलं पुस्तक केलेलं असेल म्हणजे इंग्लिश मधून जर मुनाल वगैरे कुठलं केलं असेल तर तुम्हाला तिथं त्या ठिकाणी जे 3-4 टॉपिक आहेत, कुठला सस्टेनेबल डेव्हलपमेंटचा टॉपिक आहे, त्यानंतर अजून दुसरा कुठला की योजना 5 इयर प्लॅन जे आहेत, 5 इयर प्लॅन जो असेल किंवा अजून एक कुठला की पॉवर्टी सारख्या कमिटी वगैरे जे आहेत हा पार्ट किंवा बजेट सर्वे जो भाग आहे तो आपण इंग्लिशमध्ये तुम्हाला त्या ठिकाणी प्रोव्हाइड करणार आहोत. हे 3-4 चॅप्टर जे आहेत जेणेकरून तुम्हाला परत वेगळं त्या ठिकाणी काही करण्याची आवश्यकता नाही. त्यानंतर राहिला कुठला आपला हिस्ट्री झाला, जिओग्राफी झाला. पॉलिटीला तर ऑलरेडी तुम्ही जे करताय तेच करा. मोस्टली सगळेच जण लक्ष्मीकांत त्या ठिकाणी करत असतात, तेच करणं अपेक्षित आहे. फार जास्त वेगळं त्या ठिकाणी करण्याची गरज नाही. सगळ्यात महत्त्वाचा राहिला आता करंट अफेअर्स. करंट अफेअर्स आपण सेपरेट डे मध्ये काय घेतला नाही कारण आपल्याला रोज रात्रीच्या जेवणानंतर हे करायचंय. रात्रीच्या जेवणानंतर आपल्याला काय करायचंय, रोज करंट अफेअर्स करायचंय. याच्यामध्ये जो काय तुम्ही इयरबुक असेल किंवा तुम्ही जे मंथली वाचलेलं असेल तेच तुम्हाला रिवाइज करा. जर तुम्हाला असं वाटलं हे मला झेपत नाही, रिव्हिजन होत नाही, तर तुम्हाला CM म्हणजेच आपलं करंट मंत्राचा ऑप्शन
अवेलेबल आहे. तुम्हाला अजूनही सांगतो, हा दुसऱ्यांना सबस्टिट्यूट नाहीये, हा सप्लिमेंटरी कॉम्प्लिमेंटरी तुम्ही म्हणू शकता. आणि ज्यांना खूप जास्त फॅक्ट झेपत नाहीत त्यांनी मात्र इथं करायला काय हरकत नाही. ज्यांना 15 पैकी 15 करायचेत ना त्यांनी एक तर इयरबुक कडे जा किंवा मंथलीकडे जा. परत एकदा मी सांगतो, इथं 15 पैकी 15 कव्हर होणार नाहीत, मी 10चीच गॅरंटी देतो. पण ज्या पद्धतीनं 8 प्रश्न मला वाटतं आज मी रिफ्लेक्शन शेअर केले तर ते जवळपास पर्सेंट त्या ठिकाणी 80% जवळपास होतं. तेवढं रिफ्लेक्शन तिथे 100% व्हायला पाहिजे राजसेवेमध्ये पण. पण काय होतं की अपेक्षा मी जास्त ठेवत नाही, हे तुम्हाला माहिती आहे. कमी अपेक्षा, जास्त आल्या तर अजून खुश, पण नाही आलं तर तुम्ही नाराज होत नाही. त्यामुळं तुम्हाला मी सांगेल की करंट मंत्र इज नॉट अ सबस्टिट्यूट, इट इज सप्लिमेंटरी कॉम्प्लिमेंटरी टू अदर सोर्सेस, राईट. त्यामुळे ही सगळ्यात महत्वाची गोष्ट आहे. आता दुसरा जो महत्वाचा गोष्ट आहे, टेस्ट सिरीजचं काय करायचं. माझं म्हणणं आहे कमीत कमी 2 टेस्ट मार्केटमधल्या कुठल्या पण, त्यात एक मी तुम्हाला सांगितले आखाडा टेस्ट सिरीज, एक दुसरी कुठली आहे तर एक टेस्ट सिरीज मार्केटमधली ज्याला चांगलं रेटिंग आहे किंवा विद्यार्थ्यांना विचारून तो डिसिजन घ्या. मार्केटमध्ये 2 टेस्ट कंपल्सरी सोडवलं पाहिजे, ऍटलीस्ट 5-5 कॉम्प्रिहेन्सिव्ह टेस्ट. त्याच्यानंतर दुसरा राहिला पीवायक्यू. पीवायक्यू तर आपल्याला डायरेक्टली पेपर सोडवायचे. मी परत एकदा सांगतो तुम्हाला, ऍटलीस्ट 10 पेपर शेवटच्या 10 दिवसांमध्ये हार्ड कॉपी प्रिंट करून पेपर सोडवा. प्रॅक्टिस क्वेश्चन्स कुठे मिळतील, आपली P2P बॅच जी आहे, आता त्याच्यामध्ये PDF पण आपण अवेलेबल केलेले आहेत, PDF पण अवेलेबल आहेत, राईट. क्वेश्चन्स पण आहेत. पण माझं म्हणणं राहील P2Pचे टेलिग्रामचे जे प्रश्न आहेत ना क्वेश्चन्स, ते पहिले सोडवा, नंतर PDFचा वापर शेवटच्या आठवड्यामध्ये रिव्हिजनसाठी वापरा. आधीच PDF वाचू नका, त्याचा तो अर्थ नाहीये. तुमची प्रॅक्टिस व्हावी, टेलिग्रामवर प्रश्न सोडवावेत आणि त्यातून तुमचा जास्तीत जास्त सराव व्हावा, या अनुषंगाने आपण ही लॉन्च केली होती P2P. त्यामुळे तुम्हाला इथं P2Pचा त्या ठिकाणी फायदा होऊ शकतो. ज्यांना काहीच कळत नाहीये, एक संधी मिळाली, त्यांनी SRR सिलेक्टिव्ह रिव्हिजन रेमेडी नावाची राज्यसेवा पूर्वसाठी आपण एक बॅच लॉन्च केली होती. तर ती बॅच तुम्ही कम्प्लिटली त्या ठिकाणी रिलाय राहू शकता, त्या बॅचवर डिपेंड राहू शकता. मला असं वाटतं अजून थोड्याशा गोष्टी आहेत, मला असं वाटतं त्या फार काळजीपूर्वक बघणं गरजेचं आहे. तर ती म्हणजे की आता मेन्स करू का, हे मी शेवटी का घेतलं, कारण आयरे गैरे नवरे नवशे हौशे गौशे काय असतात ते, त्यानंतर जे MPSC हॉबीवाले ते आता निघून गेले. सिरियस कॅन्डिडेट फक्त इथून पुढचा पार्ट बघत असतात. तर माझं म्हणणं आहे की मेन्स करू का, मेन्स आता करू का, तर माझं म्हणणं स्पष्ट आहे, नको. भलेही तुमचं प्रिलिम्स खूप स्ट्रॉंग आहे तरी करू नका, कारण काय की थोड्याशा व्हॅकन्सीज ह्यावेळेस 24 पेक्षा कमी आहेत, बरोबर आहे. त्यानंतर ॲडिशनल वेळ टाइम त्या ठिकाणी मिळालेला आहे. कॉम्पिटिशन थोडीशी वाढू शकते, कॉम्पिटिशन वाढू शकते, त्यामुळं रिस्क घेऊ नका. बघा तुम्हाला मी सांगतो, मागच्या वेळेस तुम्हाला मी सांगितलं होतं काय अर्थकरण झालं होतं की शेवटचं ऑब्जेक्टिव्ह आहे, हे पोरं एकदा प्रिलिम्सला कमी स्कोर आले की मेन्सची बॅच घेणार नाहीत, त्यामुळे प्रिलिम्स आधी एक हळूच करून मेन्सची बॅच काढून घ्यायची, म्हणजे आपल्याला जेवढं पाहिजे तेवढा पैसा मिळून जातो. मागच्या वेळेस सांगितलं होतं, खूप पोरांनी ऐकलं नाही. मागच्या वेळेस तुम्ही YouTube लाईव्ह मंथनमध्ये ऐकलं असेल, रॉकस्टार म्हणून कोणतरी कमेंट केली की सर मी लय मागच्या वेळेस फसलो, 2-3 मेन्सच्या बॅच केलं, माझी प्रिलिम्स उडली. तशी परिस्थिती होता कामा नये. इथं काय माहिती आहे का, तुमची जर प्रिलिम्सच क्लिअर झाली नाही तर खूप मोठा प्रॉब्लेम होईल. तुम्ही जर मेन्सला आहे, समजा प्रिलिम्स पास झाली, चांगली गोष्ट काय DC मिळेल, नाही मिळाली कमीत कमी क्लास 2 तरी एखादी मिळेल, काही नाही मिळाली कमीत कमी इंटरव्ह्यू तरी मिळेल, बरोबर आहे. काहीच नाही झालं तर मेन्स द्यायला भेटली, ही एक अचिव्हमेंट तुम्हाला, कॉन्फिडन्स प्रिलिम्सचं काय म्हणता येईल त्याला, पुढच्या प्रिलिम्सला जाताना एक कॉन्फिडन्स तरी मिळेल. पण इथं जर प्रिलिम्स जर फेल झाली ना, ह्या सगळ्या गोष्टी होणार नाहीत आणि नंतर असं माणसाला निगेटिव्ह वाटायला लागतं, मग ग्रुप बी करू का, कंबाईन करू का, मग सर्व सेवा करू का, स्वतःचा पण कॉन्फिडन्स कमी व्हायला लागतो. त्यामुळे माझं स्पष्ट म्हणणं आहे की हे अजिबात नकोय. आपल्याला फोकस जो आहे कम्प्लिटली प्रिलिम्सवर करायचा आहे, बरोबर आहे. कम्प्लिटली प्रिलिम्स फोकस करायचा आहे. दुसरी गोष्ट लक्षात, मेन्सच्या बाबतीमध्ये मी पण डेली आन्सर रायटिंग चालू करणार आहे उद्यापासून, किंवा बरेचसे व्हिडिओ पण टाकेल, तर ते फक्त मोस्टली टार्गेटेड 2026 साठी आहेत. माझं म्हणणं तुम्हाला बघायचे तर बघा, पण मी तुम्हाला हेही सांगेल की त्या भानगडीमध्ये आता पडू नका. दिस इज नॉट द टाइम फॉर मेन्स, दिस इज द अन ॲडिशनल अपॉर्च्युनिटी अँड अगेन गोल्डन अपॉर्च्युनिटी फॉर दोज हू आर लॅकिंग इन देअर प्रिपरेशन, की ज्यांना असं वाटत होतं माझं कुठेतरी कमी पडतंय, माझं कुठेतरी काहीतरी कमी राहिलं होतं, मला तो कॉन्फिडन्स येत नव्हता, रिव्हिजन झाल्याचा फील येत नव्हता, तो फील आणण्याची ही वेळ आता आली आहे. आणि मी तुम्हाला गॅरंटी देतो, आता परत परीक्षा पोस्टपोन होत नसते, काहीही झालं तरी. आता पूर आला तरी होत नसते आणि पूर येतही नसतो आता याच्यानंतर. त्यामुळे ही गोष्ट लक्षात घ्या, त्या भानगडीमध्ये पडू नका. तर आपल्याला जे करायचं आहे प्रिलिम्स कम्प्लिटली फोकसनं आपल्याला करायचं आहे. आणि त्याच्यामध्ये जो डेली शेड्यूल आहे त्याच्यामध्ये मी तुम्हाला सांगितलं की कशा पद्धतीनं तुम्ही करू शकता. डेली शेड्यूलमध्ये एक गोष्ट, सकाळचा जो सेशन आहे ना,
डिफिकल्ट पार्ट घ्या त्याच्यामध्ये, तुमच्या अभ्यासातला जो डिफिकल्ट पार्ट आहे, मोस्टली हिस्ट्री फॅक्ट वगैरे होतोय. त्यानंतर दुपारच्या वेळेमध्ये, दुपार जेवणानंतर थोडंसं माणूस लिथार्जिक होतं, कॉन्सन्ट्रेशन नसतं. P2P प्रश्न सोडवा, मार्केटमधल्या टेस्ट सोडवा. त्याच्यानंतर किंवा इथं तुम्हाला एक ऑप्शन PYQ पण आहे, PYQ पण सोडवा. त्याच्यानंतर इव्हिनिंग मध्ये आयदर याच्यापैकी एखादी गोष्ट तुम्हाला इथं PYQ पण सोडवता येतील किंवा ही पण गोष्ट करता येतील. आणि महत्वाचं की पोस्ट डिनर, रात्रीचं जेवण झाल्यानंतर करंट अफेअर्स करा. ही सगळ्यात महत्वाची गोष्ट आहे. करंट अफेअर्स तुम्ही केलं पाहिजे. एक 4 सेशनमध्ये तुम्ही याला डिवाइड करू शकता. राईट. इथं जो मेन पार्ट आहे ना तो इथं करायचा आपल्याला, इथं पण करायचाच आहे, याच्यानंतर पण करायचाच आहे. फक्त एक थोडा ऍडिशनल पार्ट तुम्हाला मी सांगितला की पोस्ट डिनर मात्र कम्प्लिटली करंट अफेअर्सचे पण आपले P2P प्रश्न तुम्ही सोडू शकता. युट्यूबला मी तो व्हिडिओ पण टाकलेला आहे, ते पण तुम्ही रिव्हिजनसाठी त्या ठिकाणी वापरू शकता. मला वाटतं अजून फार याच्यामध्ये काही नाहीये. ज्यांना काहीच कळत नाही त्यांना आपली संकल्प मेंटरशिप अजूनही अवेलेबल आहे. तुम्ही डायरेक्टली ती जॉईन करू शकता. तिथं तुम्हाला डायरेक्टली तुमच्या पर्सनल कस्टमाइज प्लॅन त्या ठिकाणी मिळून जाईल आणि तुम्हाला त्या पद्धतीनं अभ्यास करायला एक चांगल्या पद्धतीनं मदत होऊ शकते असं मला वाटतं. याच्या व्यतिरिक्त अजून काही असेल तर आपण मंथनमध्ये ते प्रश्न घेऊयात, त्याच्यावर चर्चा करूयात. परत एकदा कळकळीची विनंती एवढी राहील की प्रिलिम्स झाल्यानंतर कट ऑफच्या भानगडीत पडू नका, स्कोर काढायच्या मागे लागू नका. जर तुम्हाला आयुष्यात कधी ना कधी मेन्स द्यायची असेल, कधी ना कधी गॅजेटेड क्लास 1 क्लास 2 काढायचे असेल तर या भानगडीत अजिबात पडू नका. अनलेस अँड अंटिल तुमच्याकडे खूप मोठी अपॉर्च्युनिटी आहे, तुम्हाला UPSCवर शिफ्ट करायचे किंवा तुमच्याकडे 4-5 कोटीचा प्रोजेक्ट आहे, त्या 4-5 कोटी प्रोजेक्टचं माझं नुकसान होणार आहे तरच ती गोष्ट करा, अदरवाईज नाही. 4-5 कोटी मी या म्हणतो, तुम्ही जर व्यवस्थित पद्धतीनं त्या ठिकाणी जर प्लॅन केलं ना तर तुम्हाला रिग्रेट होत नाही. अदरवाईज तुम्हाला इतकं नंतर रिग्रेट होतो. मागच्या काही वर्षातला माझा अनुभव आहे. सर कट ऑफच्या नादाला लागलो, आता प्रिलिम्स निघाली, प्रिलिम्सचा अभ्यास नाही, फक्त वारी होते. आणि पूजा राणावत नावाचं एक्झाम्पल मी याच्या आधी पण दिलेलं आहे तुम्हाला. पहिल्या 5 प्रिलिम्स फेल UPSCचे, फक्त एकच मेन्स दिली आहे 6व्या अटेम्प्टला, क्लिअर रँक आहे. एकच गोष्ट सांगतो, मेन्स एवढी खतरनाक करून ठेवा. प्रिलिम्स नेहमी निघणारी गोष्ट नाही, एकदा निघाली की परत वापस नाही आलं पाहिजे. त्यासाठी मेन्स आपल्याला करता येते. आणि ज्यांना असं वाटतं माझी मेन्सची तेवढी तयार नाही, कमीत कमी 4 ते जास्तीत जास्त 6 महिन्यांपर्यंत वेळ तुम्हाला मेन्सला मिळू शकतो. 6 महिन्यामध्ये काय होऊ शकतं. माझा जो UPSC सिव्हिल सर्व्हिसेसचा इंटरव्ह्यू अँथ्रो मधला तुम्हाला मी सांगतो, प्रिलिम्सचा रिझल्ट लागल्यानंतर मी दिल्लीला गेलोय. त्याच्यानंतर नवीन जिओग्राफी टू अँथ्रो शिफ्ट झालेलो होतो. अँथ्रोमध्ये त्यावेळेस मला 272 मार्क होते. ज्यांनी मला मार्गदर्शन केलं त्याच्या 250च्या आत होते. ही गोष्ट लक्षात घ्या, आरामात कव्हर होतं. अनफॉर्च्युनेटली मला GS वर फोकस करता आला नाही, तिथूनच माझं 13 मार्कात सिलेक्शन राहिलं होतं. इथिक्स मला थोडासा त्या ठिकाणी वेळ देता आला होता. इथिक्समध्ये मला वाटतं 116 प्लस काहीतरी मार्क मला त्यावेळेस 119 की 116 मी आता शुअर नाहीये, 2 पैकी 1 मार्क त्या ठिकाणी होते. आपण मेन्स चांगलं करणार आहे, त्याचा लोड घेऊ नका. मी आहे अँथ्रोपॉलॉजीसाठी आहे, अँथ्रोसाठी आहे, AC साठी आहे. आणि टीम MPSC एक्झाम म्हणतात, तुमचा PSIR असेल, तुमचा सोशोलॉजी असेल, हिस्ट्री असेल, जिओग्राफी असेल, पबॅड असेल, यासाठी सगळी टीम आपली आहे. आन्सर रायटिंग आपण करणार आहे तुमच्यासाठी. एक आपण त्या प्रॉपर कोर्स पण त्या ठिकाणी घेऊन येणारच आहे आणि आपल्याकडं डेली आन्सर रायटिंग पण फ्रीमध्ये असणारच आहे. त्यामुळे मेन्सचा आता लोड घेऊ नका, मेन्सच्या नादाला लागू नका. फक्त एकच करा की प्रिलिम्स चांगल्या कॉन्फिडन्सनं चांगल्या मार्कानं क्लिअर करा. तो सगळ्यात मोठा फॅक्टर किंवा मेजर डिसाइडिंग जो फॅक्टर आहे तो त्या ठिकाणी असल्याशिवाय राहणार नाही. परत तुम्हाला मी तेच सांगेल की चला एक पाऊल पुढे टाकत राहू, यशाच्या दिशेनं चालत राहूया. लेट्स मेक MPSC प्रिपरेशन सिंपल विथ MPSC मेड सिंपल. थँक्यू व्हेरी मच अँड जय हिंद, जय महाराष्ट्र. भेटूयात उद्या मंथनमध्ये 10:10ला. थँक्यू.